स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमदार प्रीमियर लीगचा लीग स्टेजेसचा शेवटचा दिवस, स्पर्धेचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील आता 5व्या क्रमांकाची मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय. दीपक भाकरे यांनी स्ट्रायकर एंडचा मारा घेतलाय आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहन सरोदे देखील मात्र आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवर ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने या स्पर्धेमध्ये अक्षरशः हाहाकार करून ठेवलाय असे अकलूजचे विजय तेलंगी, द मॅन इन फॉर्म, बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर विजय, स्ट्रायकर एंडला दीपक. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिल्याच बॉलला स्लॅश करून दिलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. बॉल अगदीच खासा वेगामध्ये निघून जातोय आणि पंचांचा इशारा इकडे मात्र चौकाराचा येतोय. 4 रन. आउटसाइड ऑफ बॉल टाकला होता आणि सरळ सरळ डीप कव्हर पॉइंट क्षेत्रात हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावस्वरूपी या चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र चांगलीच उसळी घेतीये. महत्वाचा सामना आहे, महत्वाचा दिवस आहे. इंद्रजीत 11 विजयाच्या शोधात आहे. भिरकावण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. ओ हो 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 हो, याही वेळेस बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. जबरदस्त बॅटिंग दीपक यांच्या माध्यमातून सध्याच्या घडला होताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 बॉल खेळलेत आणि दोन्हीचे दोन्ही बॉल हे त्यांच्या माध्यमातून सीमारेषा पार पाठवले गेलेत. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र 8च्या स्कोअरवरती जो आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, दमदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दीपक यांच्या माध्यमातून. उडवलाय बॉल, हवाई फायर. उडवला नाहीये तर अक्षरशः तुडवलाय. 2 चौकारांपाठोपाठ 1 षटकार इकडे दीपक यांच्या माध्यमातून येत असताना. आखूड टप्प्याचा बॉल होता, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि सनसनन साय साय आणि धन धन धाय धाय करत मात्र बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 धावेंसाठी तुफानी हल्ला मैदानाच्या आतमध्ये दीपक यांच्या माध्यमातून जो की आपल्याला होताना पाहायला मिळतोय. आणि या षटकाराच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली बॅटिंग. पहिल्या 3 बॉलवरतीच विजय तेलंगी यांच्या विरोधात प्रहार. यावेळेसचा बॉल अवाक्याच्या बाहेर आहे, रडारच्या बाहेर आहे. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा जो की मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात इकडे धाव वाढणार आहे. ऑफस्टिकच्या खासा बाहेर होता चेंडू आणि हे पंच मात्र आमच्या दिशेने वळले. त्यांचा निर्णय इकडे मात्र व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात 15 धावींची. हो हो हो, 10x बॉल आणि त्याची केली आहे हवाई यात्रा. चेंडूवरती केलंय आक्रमण आणि चेंडू करतोय सरळ डीप मिड विकेट पार आकाश भ्रमण. दीपक हसन 11 वेळापूर साठी किल्ला लढवतात आहे. चार बॉल मध्ये बघता बघता 21 धावा धाव फलकावरती लागत असताना काय फलंदाजी आहे विजय तेलंगी यांची. मात्र आपण चर्चा केली होती, ज्या खेळाडूकडे फॉर्म आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी दमदार कामगिरी केली आहे. पण दीपक यांनी देखील सांगितलंय मारायचं तर सरळ टॉपच्यालाच मारायचं. आणि विजय तेलंगी यांना मात्र इकडे आपल्या रडारवरती घेतलेलं आहे. रन संख्या या फटक्याच्या मदतीने 21 रन, 2 बॉल यायची बाकी आहेत. आखूड टप्प्याचा बॉल, पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. सळो की पळो करून सोडलेला आहे. काय बॅटिंग आहे पहिल्या 5 बॉल मध्ये 27 धावा.
इकडे येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे दीपक दीपक अँड ओनली दीपक. जबरदस्त बॅटिंग. शेवटचा बॉल अजूनही यायचा बाकी आहे या षटकातील आणि काय कामगिरी आहे. हसन 11 वेळापूर अजूनही या स्पर्धेमध्ये प्रयत्न करते आणि जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपक यांनी केली आहे. सांगितलंय त्यांनी या मॅच मध्ये चर्चाही माझी असणार आणि नक्कीच माझ्याच फलंदाजीचा दर्जा मात्र आमच्या संघासाठी इकडे फायदेशीर राहणार. काय बॅटिंग आहे. अफलातून चौकार षटकार चौकार षटकार. वेळच दिलेला नाहीये. विजय तेलंगी यांना सुट्टीच दिलेली नाहीये. 3 बॉल मध्ये आतापर्यंत तरी 3 षटकार. सुरुवात केली होती 2 चौकारांनी, मध्यंतरी एक अवांतरची धाव आली, पण लगातारचे 3 षटकार आलेत. येईल का चौथा 6? हा मात्र इकडे महत्वाचा प्रश्न आहे. जबरदस्त बॅटिंग दीपक यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी आहे. शेवटचा बॉल अवांतरच्या स्वरूपात अजून एक वेळेस धाव जोडणार आहे. 28 धावा पहिल्या 5 बॉल मध्येच. जबरदस्त बॅटिंग. मैदानावरती चर्चेला उफान आलंय दीपक यांच्या फलंदाजीने, कारण की ज्या प्रकारे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तरी खेळलेला आहे. निर्भीड बॅटिंग. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, तुम्हाला निडर खेळ करावा लागतो. जेव्हा जेव्हा तुमच्यावरती प्रश्नचिन्ह उद्भवले जातात तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. फुलरचा बॉल शेवटच्या बॉलला ऑन साइडला इकडे खेळून काढले. तोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात आहे. एक धाव इकडे मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाही आणि पहिल्या षटकात तब्बल 29 धावा आपल्याला इकडे येताना पाहायला मिळाल्या आहेत. 29 रन पहिल्या ओव्हरमध्ये. बंपर ओपनिंग इकडे मात्र लागली आहे टीम हसन 11 वेळापूरसाठी. यांच्या संयुक्त विद्यमानाने हा लकी ड्रॉ इकडे राबवला जातोय. केलफॉस फाउंडेशन पुणे, शिवपूजा हॉस्पिटल वेळापूर आणि नक्कीच एक 100 रुपयाचा कुपन आणि मानकरी आपण बनू शकतात एका इलेक्ट्रिक स्कूटीचे. तर आमदार चषकाचा लकी ड्रॉ देखील सुरू आहे. ज्यांना कोणाला कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी मात्र नक्कीच संपर्क करा. बॉलिंग मार्क वरती प्रकाश काळे जे की येताना पाहायला मिळतात आहे. मागच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली होती प्रकाश काळे यांनी. आल्या प्रकाश काळे यांच्या विरोधात देखील पॅटर्न तोच आहे. हानकी पडीव दुराळा उडीव षटकार 6 रन. अर्धशतक जर दीपक झळकावतात आहे तर 500 रुपयांचा पुरस्कार देऊन स्वप्नील बनकर यांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्वतःला सुधारण्यामध्ये इतके व्यस्त रहा की इतरांना तुमच्यामध्ये चुक्या शोधण्याचा वेळ मिळाला नाही पाहिजे, संधी मिळाली नाही पाहिजे. आणि आज आपण बघतोय हा जलवा जो पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाज दीपक यांच्या फलंदाजीचा. आत्तापर्यंत तरी गोलंदाजांना संधी दिलेली नाहीये त्यांच्या फलंदाजीमध्ये चूक शोधण्याची. 35 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. तीन षटकार हॅट्रिक जर 3 षटकार लगावले दीपक भाकरे यांनी तर त्यांना SD मोबाईल अकलूज यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. इथून पुढे जर 3 षटकार मारले तर त्यासाठी 1000चा पुरस्कार. यावेळेसचा बॉल बॅटच्या आतली कड. यस, पहिल्या षटकातही आपण बघितलं लगातार त्यांनी षटकार लगावले होते, पण आता हा इथून पुढे SD मोबाईल अकलूज यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार आहे. लगातारच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचा. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 35 धावा ज्यारित्या बनवलेल्या आहेत. प्रकाश काळे थोडेसे आजारी आहे बट तरी देखील संघासाठी आलेले आहेत मॅच खेळण्यासाठी, कारण की त्यांना माहिती आज टीमला गरज आहे त्यांच्या गोलंदाजीची. पहिल्या मॅचमध्ये देखील प्रकाश काळे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि सोपं नाही आहे आजारी असताना देखील मैदानावरती येणं, संघासाठी परफॉर्म करणं. आणि विशेष कौतुक राहील प्रकाश काळे यांचं. अनुभवी खेळाडू आहेत आणि प्रीमियर लीग स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्ट्रायकर एंडला रोहन सरोदे, वेळापूरचा विराट कोहली म्हणून मात्र या खेळाडूला संबोधलं जातं.
ते आता आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. याच मैदानाचे सुपरस्टार. पायात टाकण्याचा प्रयत्न आहे, मनगटाच्या साह्याने मागच्या दिशेने फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. एक धाव इकडे मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. अतुल माने साहेब जोपर्यंत बॉलला अडवतील, रिटर्न करतील, तोपर्यंत धावस्वरूपी 2 धावा इकडे मिळत असताना अतुल माने साहेब यांना असंच 47 वर्षीय युवा तरुण म्हटलं जात नाही. काय जोश पाहायला मिळाला त्यांचा मागच्या बॉलवरती. सर्वच त्यांचा मित्र परिवार खुश झाला तो जोश बघून. 38 धावा, 2 बॉल यायचे बाकी आहेत. चांगलं षटक आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर यावेळेस गतीला ओळखलं होतं, फक्त गाईड केलं बॉलला रोहनने आणि बॉलला पाठवून दिलाय डीप फाईन लेग सीमारेषा बार. वेळापूरच्या विराटच्या बॅटमधून येतोय चौकार 4. आखूड टप्प्याचा बॉल आणि कमी गतीने टाकला होता, स्लोअर बाउन्सर. आणि रोहन सरोदे तिकडे बॉलला ओळखताना पाहायला मिळाले, गतीला ओळखताना पाहायला मिळाले आणि गाईड करत चौकार मिळवलाय. 42 शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. रोहन सरोदे यावेळेस मात्र बॅट वेगात फिरवली आहे. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतात आहे, तोपर्यंत 1 रन इकडे मिळून जाणार आहे आणि एका धावेच्या मदतीने षटक देखील इकडे पूर्ण होणार आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 43 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. हसन 11 वेळापूर, हसनबाई शेख यांच्या मालकीची ही टीम, वेळापूरची लोकल टीम. 2 ओव्हरच्या अखेरीस 43 लागलेल्या आहेत बिनगडी बाद. बॉलिंग मार्कवरती आता कुणाल पवार, ज्यांच्या गोलंदाजीची चर्चा, ज्यांच्या फलंदाजीची चर्चा मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेमध्ये झालेली आहे. 43 आणि त्यांच्याच हातात इकडे मात्र चेंडू जो आहे तो सध्याच्या घडीला सोपवला गेलाय. चला कुणाल आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडला रोहन सरोदे. रन संख्या 43 रन. बघण्यालायक राहील काय होईल आणि काय नाही ते. उडवलाय बॉल, लॉंग ऑन, फिल्डर इकडे तैनात आणि रोहन सरोदे यांचा खेळ इकडे संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. फुलरलँडचा बॉल टाकला होता, लॉफ्ट करण्याचा त्याला प्रयत्न केला. लॉंग ऑनला खेळाडू होते तैनात कुणाल पवार. उगाच या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये राहिलेली नाहीये. क्षमता आहे सामने फिरवण्याची आणि इकडे रोहनची मोठी विकेट देऊन पहिलं यश इंद्रजित 11 लाक्रूजला मिळून दिलंय. आणि बघू शकता आपण हा मुख्य मंच, जिकडे मॅचचा आनंद घेत असताना प्राध्यापक मारुती शेंडगे देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्याचबरोबर शेख वस्तीचे उस्मान पटेल देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रीन आपण बघू शकता सध्या तरी. आणि चिमुकले देखील मात्र त्यांच्यासोबत मॅचचा पुरेपूर आनंद घेत असताना. म्हणजे मारुती शेंडगे म्हणतात आहे, आपण पेपर पास झाल्यानंतर दुसऱ्यांची परीक्षा बघायची जरा मजा वेगळी असते. त्यांची टीम क्वालिफाय झालेली आहे आणि ते मात्र सध्या आनंद घेत आहे या मॅचेसचा, की यांचं काय होतं आणि काय नाही ते. 43 वर 1 स्कोर. आखूड टप्प्याचा बॉल आणि धावस्वरूपी 1 धाव देखील मात्र इकडे मिळताना पाहायला मिळत आहे. त्यांचे लहान बंधू देखील, मोठे बंधू देखील मात्र या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. यस 9 बॉल मध्ये 34 धावा आतापर्यंत दीपक यांच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. आणि ज्या प्रकारच्या लयमध्ये ते खेळतात आहे, पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं उधम केला होता. 12 बॉलमध्ये एखादा अर्धशतक पाहायला मिळेल का? फास्टेस्ट 50. रन संख्या 44, 44 फॉर 1. आणि त्याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो आणि तेच दाखवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. दीपक ना चर्चा ना भीती. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दीपक भाकरे यांच्या नावाची नीती. सिक्सर, क्या बात है. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता अतिशय चांगल्यारीत्या, मात्र बॅटवरती घेतलं बॉलला आणि 6 धावांसाठी पाठवून दिलाय. आज जणू काही त्यांना घरून सांगितलेलंच आहे, मारायचा तर षटकारच मारायचा. 50 वर 1. चांगली बॅटिंग. याही वेळचा बॉल टॅप करत खेळण्याचा प्रयत्न आहे, तोपर्यंत फिल्डर तिकडे बॉलवरती वेगात येत आहे.
अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. दादा तुपे यांना मात्र ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण बघत आहात. आज बिझी आहेत ते, यंत्रणा मात्र लावताय शेवटच्या दिवशीची. आहा, याही वेळचा बॉल फिल्डर केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक. नाच खुळा आणि बॉल डायरेक्ट जळगाव धुळा. 46 धावा नॉट आउट. अर्धशतकासाठी 4 पाहिजेत. आणि हा फटका बघा, याही वेळेस आडव्या बॅटने ज्यारित्या फटका खेळला होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक्स खेळण्यामध्ये माहीर आहे हा खेळाडू. 46 वर नॉट आउट आहे. अर्धशतक 50चा आकडा दिसू लागलाय त्यांना. अर्धशतक होईल का हे मात्र इकडे पाहण्यालायक राहणार आहे. बॅटिंग तर अतिशय दमदार केली आहे. आता बघूयात काय होतंय आणि काय नाही ते. दीपक 12 बॉल 46, 4 धावा पाहिजे. 56 झाली आहे टीमची रन संख्या. आणि यावेळेस मात्र डीप पॉइंट आणि थर्ड मॅनला निवडलाय. शेवटचा बॉल आहे. फिल्डर मात्र बॉलला अडवतात आहे. तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्याही मात्र या षटकात मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि 2 धावांच्या मदतीने षटक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपण बघू शकतो 58 रन. हसन 11चा डगआउट सध्याच्या घडीला नक्कीच प्रिटी रिलॅक्स, कारण की ज्या प्रकारे सुरुवात त्यांनी इकडे दिलेली आहे. आणि 48 धावेंवर नॉट आउट आहे सध्याच्या घडीला दीपक. यूट्यूबवर देखील मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो सामन्याचा आनंद घेतोय. प्रेक्षक आणि प्रेक्षक, मग यूट्यूब असेल किंवा वेळापूरचं हे पालखी मैदान असेल, सध्याच्या घडीला प्रत्येक जण इकडे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येतोय. चला 3 ओव्हरमध्ये 58 लागलेले आहेत. बॉलिंगसाठी आता बदल केला गेलेला आहे. आल्या लॉफ्ट करून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणि तिकडे काय प्रयत्न पडलेत कमी आणि मिळाली आहे पुरेपूर षटकाराची हमी. एक वेळेस असं वाटलं फटका इकडे फसेल की काय. आणि 6 धावा इकडे आलेल्या आहेत. जयराम पवार यांच्या या षटकारासाठी अमर भैया रिसवडकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार जो आहे तो मात्र दिला जाणार आहे. समोरच्या दिशेने फटका खेळला होता आणि धावफलक आपण बघतोय. आल्या 6 धावा इकडे मात्र खेळल्यात. ऑन स्क्रीन आपण बघू शकतो. मॅचचा आनंद घेत असताना सर्वच वेळापूर नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर चिमुकले, जीवन भैया जानकर यांनाही मात्र आपण बघू शकतात. त्यांची नजर लागून आहे या मॅचवरती. 64 वर 1. ओहो सरप्राईज शुभमने या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीने छाप सोडलेली आहे. लेदर बॉलचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. बट टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाच्या गोलंदाजीची चर्चा आहे. टप्पा सटीक आहे, वेग आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं, चांगला कॉन्टेस्ट रंगला होता शुभम आणि रोहनचा. फुलल्यांचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न डीप पॉइंटच्या क्षेत्रात. फिल्डर मात्र पोहोचतात आहे. 1 धाव इकडे मिळून जाईल. दुसरीसाठी दीपक निघालेत. आणि या 2 धावा ज्या आहेत त्या इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 66 धावा या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती जुळत असताना जयराम यांच्या प्रत्येक षटकारावर बक्षीस इकडे कंटिन्यू आहे. 200 रुपयांचं पारितोषिक अमर भैया रिसवडकर यांच्या माध्यमातून जे की इकडे दिलं जात आहे. 66 वरती 1 स्कोर. 4थं षटक प्रगतीपथावरती. आणि मिस टाइम झाला स्ट्रोक. जागेवरतीच उभा राहिलाय. बॉलच्या खाली अतुल माने देशमुख साहेब जेल इकडे टिपतील. आणि जयराम पवार यांची शॉर्ट बट स्वीट नॉक इकडे मात्र संपुष्टात येईल. आणि 66च्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागत असताना ऑन साईडला भिरकावण्याच्या प्रयत्नात बॉलने मात्र तिकडे जागेवरच कारंजा उडवला. आणि या बॉलच्या खाली मात्र वन ऑफ दी बेस्ट अँड वन ऑफ दी सेफेस्ट हँड्स ऑफ वेळापूर अँड माळशिरास अतुलजी माने देशमुख झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद आहे आणि शुभमला इकडे यश मिळताना पाहायला मिळत आहे. शुभम या नावावरती तुम्ही नजरा ठेवा. येणाऱ्या काळात हे नाव
रन संख्या 66, 2 बॉल बाकी. यावेळेसचा बॉल मिस टाइम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिपला तिकडे खेळाडू आहेत. लकी ड्रॉ साठी देखील इकडे नाव नोंदणी सुरू आहे. ज्यांना कुणाला लकी ड्रॉ मध्ये आपली नाव नोंदणी करायची असेल आपण करू शकता. केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा लकी ड्रॉ इकडे मात्र राबवला जातोय. आमदार चषकात, आमदार प्रीमियर लीग मध्ये तर नक्की 100 रुपयांचा कुपन खरेदी करा आणि लकी ड्रॉ साठी आपली नाव नोंदणी करा. हो, हुक करून दिलाय. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है. अरे बंद है तो बंद है. गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. षटक पूर्ण होईल षटकाराने आणि 4 ओव्हरच्या अखेरीस लागेल 72चा आकडा. जसा आला तसा मात्र भिरकावून लावला. सॉलिड 6 रन षटकार. चला सामन्याच्या दिशेने आपण वळूयात. मॅच अतिशय इंटरेस्टिंग रित्या मात्र पार पडतीये. ऑन स्क्रीन आपण बघू शकतात वेळापूरचे उपसरपंच आदरणीय बापूदादा मुंगुसकर देखील मात्र मॅचचा आनंद घेतात आहे. त्यांचाही संघ ए ग्रुपमध्ये चांगला खेळ करून पुढच्या फेरीस पात्र ठरलाय. तेही आपल्याला दादा म्हणतात आहे नाही आहे. एक वेळेस असं वाटलं मला एस्केप रूट वेळापूर, पण ते म्हणतात वेळापूरची जी कोणती टीम आहे ती आता आपली आहे. गावची टीम जिंकली पाहिजे. बट बापू दादा यांची मागच्या वर्षी दमदार कामगिरी होती. गोलंदाजीच्या माध्यमातून स्पर्धा गाजवली होती त्यांनी मागं. जो पहिलं पर्ग होतं या स्पर्धेचं आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढे चांगले व्यक्ती देखील आहेत. वेळापूरचे उपसरपंच आदरणीय बापूदादा मुंगुसकर. चला व्हाईट बॉलने इकडे या षटकाची सुरुवात होतीये. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर दीपक जे 48 वर बॅटिंग करताय. गोलंदाजीसाठी समर्थ ठोंबरे सर, महाराष्ट्र पोलीस जाकुळूस येथे कार्यरत आहेत. 48 वर नॉट आउट दीपक. यावेळेस मात्र टोएंडला लागेल. एक धाव मात्र मिळेल दुसरीसाठी निघतात आहे का हा प्रश्न आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक शुभम काय वेगात आले बॉलवरती आणि धावास्वरूपी तिकडे संघासाठी काही का होईना धावा वाचवलेल्या आहेत. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र 74च्या स्कोअरवरती. जबरदस्त यूट्यूबचं प्रक्षेपण देखील मात्र तेवढंच दर्जेदार. कुठल्या इंटरनॅशनल मॅच बघतोय असंच मात्र मोबाईलवरती म्हणा, स्मार्ट टी व्हीवरती म्हणा, प्रेक्षकांना पूर्णपणे अनुभव देण्याचा प्रयत्न tenniscricket.in च्या माध्यमातून खडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. रडारपासून दूर ठेवला. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिकडे अतुल माने देशमुख साहेबांच्या वतीने. ऑन दी अप वेगात मात्र बॉल सरळ गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक जे आहे ते मात्र पुढे जात असताना पिलीव क्रिकेट क्लब याही संघाची या मॅच वरती नजर पूर्णपणे बरकरार आहे, कारण की त्यांचं भविष्य निर्भर आहे या मॅच वरती. पिलीव क्रिकेट क्लबचे सदस्य मग बनकर साहेब असतील, साथी खेळाडू असतील. यावेळेस मात्र टोएंडला लागलाय. फिल्डर आहेत तैनात. प्रकाशजी काळे नाही करणार आहे कुठली चूक. समर्थ ठोंबरे साहेब इकडे स्ट्राईक करत असताना आणि 74च्या स्कोअरवर इकडे चौथा गडी डगआउटच्या दिशेने रवाना. 9 बॉल बाकी आहेत आणि 74 मारा लागलाय. तिसरा धक्का बघू शकता आपण. फुलल यांचा बॉल टाकला होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि चांगला झेल कव्हर पॉइंटला फलंदाज बाद झालेले आहेत. निराश, हताश. बघा सुरुवात अतिशय दमदार केली होती हसन 11 वेळापूर या मॅच मध्ये ज्यारीत्या खेळली. दमदार सुरुवात, बट तदनंतर थोडासा डाव जो आहे तो सावरताना आपल्याला पाहायला मिळतात. आता डाऊन दी ऑर्डरचे फलंदाज, कारण की मधल्या फळीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे इंद्रजित 11 अक्रूजने. आल्या बॅकफुटवरनं खेळलाय विजय, जे मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. तोपर्यंत एक धाव इकडे मिळणार आहे. 49 धावा. दीपक यांच्या अर्धशतकाची वाट मात्र प्रत्येकाला लागलेली आहे, कारण की पॉवर प्ले मध्ये जो तोडफोड खेळ या खेळाडूने केला होता ना, प्रत्येकाला प्रभावित केलं होतं. एक धाव पाहिजे अर्धशतकाच्या उंबरठ्यापर्यंत त्यांना पोहोचण्यासाठी. 75 वरती 3 आहे. 8 बॉल बाकी आहे डावात. दीपकला पाहिजे 1 आणि एक धाव जशी बनेल टाळ्यांचा कडकडाट.
आणि याच फटक्यासोबत अर्धशतक, 50 धावा. एकदा जोरदार टाळ्या दीपक यांची फलंदाजी आवडली असेल तर. इक्के दुक्के पे नहीं भरोसा, मैदान में जो कोहराम मचाता है, अरे आती है जिसको धुआंधार बल्लेबाजी, वही आमदार प्रीमियर लीग में दीपक भाकरे कहलाता है. बॅट दाखवून नक्कीच मानवंदनाचा स्वीकार आपण करायचा आहे. दीपक जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे या मॅच मध्ये. अर्धशतकीय खेळी, वादळी अर्धशतकीय खेळी जी त्यांनी आज साकारली आहे. 76 वरती 3 स्कोर. शेवटचा बॉल, टो एंडला लागतोय बॉल. साईडला मात्र तिकडे शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. काय षटक टाकलंय, वा ठोंबरे साहेब, सलाम आहे. 5 धावा केवळ आणि केवळ खर्च केल्या, 1 गडी मात्र बाद केलाय. आणि अशा रीत्या 5 ओव्हर 76 ही मात्र स्थिती, 3 गडी बाद. प्रत्येक प्रेक्षक टक लावून आहे या मॅच वरती. प्रत्येकाला पाहायचं या मॅच मध्ये काय होणार आणि काय नाही ते. कारण की फक्त 2 संघांचं नाही तर 3 संघांचं भवितव्य या सामन्यावरती निर्भर आहे. ज्यामध्ये इंद्रजित 11 अकलूज, हसन 11 वेळापूर, पिलिव क्रिकेट क्लब पिलिव यांची देखील बारीक नजर राहील. कारण की संधी कोणाला निर्माण होती आहे, जे क्रिकेट क्लब वेळापूर यांची देखील नजर लागून राहणार आहे. स्वप्नील बनकर यांच्या माध्यमातून जे अर्धशतकाला बक्षीस होतं ते त्यांना ऑनलाईन स्वरूपात जे आहे ते मात्र देण्यात आलेलं आहे. दीपक भाकरे यांना 500 रुपये स्वप्नील बनकर यांच्या माध्यमातून बक्षीस होतं अर्धशतकासाठी. पॉईंट्स टेबलचा जर तुम्ही उल्लेख केला तर फार उथलपुथल तिथे आहे. बट डीजी पॅन्थर्स सध्याच्या घडीला कम्फर्टेबल टॉपवरती, ऑलमोस्ट त्यांनी जागा त्यांची सुनिश्चित केलेली आहे. आणि आई वेळेस लावा तुम्ही ताकद, मी काय मैदानाच्या आतमध्ये आज नाही वाकत. धाप ठोकत षटकार मारलाय दीपक भाकरे यांनी. 17 बॉल मध्ये खतरनाक खेळी या खेळाडूने आज मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. थांबायला तयार नाहीये तो. आउटस्टँडिंग बॅटिंग. आणि आज मैदानाच्या आतमध्ये एकच चर्चा आणि एकाच फलंदाजीचा दर्जा. दीपक भाकरे षटकाराने धावफलक उसळी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हसन 11 वेळापूर, रन संख्या 84. 4 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. आज आमदार प्रीमियर लीग मध्ये फलंदाजीची शान बनला हा खेळाडू. वर 4. खोलवर टप्प्याचा बॉल, पायातला चेंडू आणि याही बॉलला हवाई मार्गाने 6 धावांची दिशा दाखवली आहे. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. बट दीपक भाकरे यांची फलंदाजी ज्या रीत्या झाली आहे ना, त्यांनी सांगितलंय गलात, जिकडे आपण चुकत नाही तिकडे आपण झुकत नाही. टॉप क्लास नॉक आहे, क्वालिटी बॅटिंग आहे. अशी बॅटिंग कुठल्या खेळाडूकडनं तुम्हाला रोज रोज पाहायला मिळत नाही. आणि ज्या रीत्या सध्याच्या घडीला ते फलंदाजी करतात आहे, मानावं लागेल. सॉलिड बॅटिंग आहे बॉस. रन संख्या मात्र इकडे उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या षटकाराने धो 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 षटकारांचा पाऊस दीपक भाकरे यांच्या बॅटमधून. अजून एक दमदार फटका. चहा सोबत मस्का आणि खारी. मैदानाच्या आतमध्ये दीपक भाकरे यांच्या फलंदाजीची बातच न्यारी. एसटी मोबाईल अकलूज यांच्या माध्यमातून त्यांना 1000चा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि पहिल्या वेळेस असं घडलंय की कुठल्या खेळाडूने एकाच मॅच मध्ये 2दा 3 बॉल 3 सिक्स मारले असतील. या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वात तुफानी खेळी मात्र तुम्ही सध्याच्या घडला अनुभवत आहात. डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ या खेळाडूने आज मात्र सादर केलेला आहे आपल्या समोर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे दुसऱ्या धावेसाठी. कॉल राहील की नाही इंटरेस्टिंग आहे बघणं.
निघून गेले तोपर्यंत 2 धावा इकडे मात्र मिळून जातील आणि या 2 धावांच्या मदतीने 98 रन 3 गडी बाद. शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. मासूम चेहरा पण फलंदाजीचा अतिशय इतिहास गहरा दीपक भाकरे. शेवटचा बॉल यायचा बाकी आता आणि शेवटच्याही बॉलला भिरकावण्याच्या प्रयत्नात 1 रन मिळून जाईल. दुसऱ्या जावेसाठी प्रयत्न राहणार नाही तर अशा रीत्या हसन 11 वेळापूर्णे 99 धावा या मॅच मध्ये अक्षरशः कुठलेल्या आहेत. 99 आणि 100 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 100 धावा आणि इंद्रजीत 11 अकलूज ही देखील टीम बघितलं ना तर हार मानणार नाहीये. काल आपण बघितलं होतं 90चं टार्गेट होतं, 5 बॉल राहता त्यांनी चेस केलं होतं. आता मात्र विजय तेलांग, कुणाल पवार, माने देशमुख साहेब आणि इतरही खेळाडूंवर मात्र नजरा असतील कशारीत्या मात्र रनचेसला अंजाम दिला जाईल ते. चला 99 बनलेले आहेत आणि 72 धावांची 21 बॉलमध्ये तुफानी नॉक. 9-6 म्हणजे षटकारामध्येच अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 9 षटक 54 आणि 2 चौकार, 62 धावा 72 पैकी षटकार चौकारांमध्ये. तर चला पुढच्या मॅचचा टॉसही आपल्याला करायचा आहे आणि हसन 11 वेळापूर आपणही मैदानाचा ताबा घ्या. लकी ड्रॉ साठी ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची आहे त्यांनी मात्र मुख्यमंचाशी संपर्क करा. 100 रुपये, 100 रुपयाचं कुपन आणि इलेक्ट्रिक स्कूटी आणि तुमचं नशीब. बक्षीस वितरणाच्या वेळेस मात्र नक्कीच लकी ड्रॉ अनाऊन्स केला जाईल. तर ज्यांना कोणाला इलेक्ट्रिक स्कूटीच्या लकी ड्रॉसाठी आपलं नाव नोंदवायचं आहे त्यांनी मुख्यमंचाशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँड सोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो.
म्हणूनच बाहेरच्या ब्रँड सोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. चला धावाला इकडे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धाव फलक मात्र या फटक्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. टॉस झालाय पुढच्या मॅचचा, टॉस जिंकलाय यस माळखांबी, श्रीराम कृषी केंद्र माळखांबी यांनी मात्र टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून बॉलिंग. दरम्यान या रनचेसला इकडे सुरुवात होतीये. कुणाल पवार यांचा वार इकडे आलाय चौकाराने, मात्र धावफलकाला सुरुवात झाली आहे. रोहन सरोदे यांच्या विरोधात आक्रमण. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ टाकण्याचा प्रयत्न. मिड ऑफला तिकडे मात्र खेळाडू आहेत तैनात, बॉलला मात्र अडवतील. 100 धावा इकडे चेस करायच्या आहेत. इंटरेस्टिंग, मजा येणार आहे. कशारित्या या धावांचा पाठलाग कुणाल पवार, शहाजी माने यांनी मात्र या स्पर्धेमध्ये धुवाधार बॅटिंग केलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट मात्र खाशी वेगात फिरवली, संपर्क तितका काही खास नाही. सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर, डॉट बॉलने मात्र षटक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन सरोदे इफेक्टिव्ह कामगिरी आहे, त्यांना माहिती आहे मॅचमध्ये आपलं पारडं जड आहे. 1 ते 2 षटकं चांगली टाकायची आहेत फक्त. रन संख्या 4 रन. फुलाल्यांचा बॉल लॉंग ऑफला खेळाडू नाही आहेत, मिड ऑफला तैनात आहे. 38चा पॉवर प्ले सुरू आहे त्या कारणाने आणि बॉल इकडे सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये निघून चाललाय. 4 धावेंसाठी चौकार आलाय. फुलाल्यांचा बॉल होता, सीधी बात, नो बकवास. 4 रन चौकार. अशा प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे, डॉमिनेट करावं लागणार आहे. चांगल्या गोलंदाजांना जेव्हा तुम्ही रडारवर घेतात तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या इतर गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास थोडासा डगमगतो. आता मात्र मिस टाइम झालाय स्ट्रोक आणि कॅच ड्रॉप. फुलाल्यांचा बॉल होता, टो एंडला लागला, बॉल जागेवरती उसळला. एक वेळेस असं वाटलं झेल होऊन जाईल, बट कुणालला इकडे मात्र जीवनदान मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू टाकला होता रोहन सरोदे, सातत्याने रडारपासून दूर ठेवतात आहे बॉलला. शेवटचा बॉल आणि यावेळेस काय सरळ मात्र चेंडू जाऊन तिकडे मात्र हिट करतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता एक्झॅक्टली घडलं काय. बॉडी लाईनला जाऊन चेंडू हिट करताना आपल्याला पुरेपूर तिकडे जो की पाहायला मिळाला. एक्झॅक्टली घडलंच नाही, कारण की चेंडू ज्यारीत्या डीप झाला असं वाटलं यष्टनला जाऊन आदळतो की काय, बट नाही. निर्धाव चेंडू इकडे आपल्याला येताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक हा 9 वरती आहे आणि सर्वच एक क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेतात आहे. प्रत्येकाची टक लागलेली आज मैदानामध्ये, कारण की आज अटीतटीच्या लढती या मात्र या स्पर्धेमध्ये आहेत. करो या मरो बऱ्याच संघांसाठी. काही संघांचा प्रवास संपुष्टात आलाय, बट तरी देखील ते आता प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये कळत आहे की स्पर्धा चांगल्या नोटवरती संपवावी. पण काही संघ अजूनही जिवंत आहेत. जर तरचा खेळ इकडे मात्र जिवंत आहे. कुणाल पवारचा फटका, टायमिंग काही तेवढी खास जुळलेली नाहीये आणि यावेळेस मात्र नाही होणार आहे कुठलीच चूक. विजय बनकर गोलंदाजी मार्गवर आले आणि त्यांना इकडे मिळाली आहे विकेट. फुलाल्यांचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल मात्र जागेवरती उसळला आणि तिकडे चेंडूच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. विकेट आलेली आहे आणि फलंदाज आल्या पावली बाद होतात आहे. कुणाल पवार यांच्या रूपात मोठी विकेट. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धक्का लागलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पवार यांच्या रूपात बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज ज्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले.
विजय जे आता आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या आधीच्या मॅचमध्ये देखील मात्र चांगली नॉक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आल्या आल्या पहिल्या बॉलवर का मला मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले दाखल केला गेलाय, हे या फटक्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवलंय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर ज्या रीती आक्रमण चढवलंय ना, दबदबा 6 धावांसाठी आणि रन संख्या या षटकाराच्या मदतीने 15च्या स्कोरवरती. चांगला स्ट्रोक होता, दमदार स्ट्रोक होता. रन संख्या षटकाराच्या मदतीने वाढती आहे. तत्पूर्वी षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर डिफेन्सिव्ह स्ट्रोक. मागच्या दिशेने मात्र इकडे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला मात्र तोपर्यंत अडवतात आहे, रिटर्न करतात आहे. धावफलक मात्र इकडे एका धावेच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सर्व शांत चेहरे आपापल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी इकडे आलेले आहेत. एकाने करायची बॅटिंग, एकाने करायची बॉलिंग आणि हा तुमच्या आमच्या सारख्यांनी तासन तास मैदानांमध्ये बसून उभं राहून मात्र या खेळाचा आनंद घ्यावा, असा हा क्रिकेटचा दिवाना बनवणारा खेळ आहे. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे जाणार आहे. 16 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आज आमदार प्रीमियर लीग. कार्यसम्राट आमदार विकास पुरुष उत्तमरावजी जानकर साहेब यांची स्पर्धा आणि चौकारीकडे मात्र येताना पाहायला मिळेल. शहाजी माने संघाचे संघ मालक आहेत, यांच्याही खांद्यावर जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी ते फलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता ज्या रीती हा फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक धावत होते धावत होते धावत होते आणि बॉल मात्र निघून गेला. यावेळेस वेगात टाकलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत, बॉलला अडवतात आहे, तोपर्यंत 2 धावा इथे मिळून जातात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि याच बरोबरीने षटक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक मात्र 22च्या स्कोरवरती 1 गडी बाद आणि बॉल बाकी आहेत आता 24 आणि धावा इथून पुढे बनवायच्या आहेत 78. 24 बॉल आणि 78 रन हे मात्र मैदानातलं सध्याच्या घडीचं समीकरण. चांगला सामना आणि या 24 बॉलमध्ये 78 जर बनवायचे असतील, आशावादी भाषेत सांगायचं म्हटलं तर 13 षटकार इथून पुढे मात्र विजय आणि त्याचबरोबरने शहाजी माने यांच्या जोडीला टार्गेट करायचे आहेत. 38च्या बाहेर प्रोटेक्शन वाढवलंय. तब्बल 5 फिल्डर आता 38च्या बाहेर आणि त्यातले 4 फिल्डर इकडे ऑन साइडलाच लगावलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन. आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर आहे तिकडे, तोपर्यंत 1 रन मिळून जाईल. इतक्या दुःख्याने तितका काही खासा फरक पडणार नाही. हसन 11 वेळापूर या संघाचाही प्रवास जर बघितला ना तुम्ही संपूर्ण स्पर्धेमध्ये तर फार उतार चढाव भरलेला राहिलेला आहे. कारण की संपूर्ण स्पर्धेत काही मॅचेसमध्ये दमदार प्रदर्शन तर काही मॅचमध्ये अगदीच वन साइड. ओह, दमदार शहाजी माने यांच्या बॅटमधनं मात्र हा दमदार स्ट्रोक हवाई सफर करतोय आणि षटकार येतोय. आपण आधीच बोललो शहाजी माने यांच्याकडे देखील फॉर्म आहे. या स्पर्धेमध्ये संघ मालकाची भूमिका ते मात्र बजावतात आहे आणि ॲज अ फलंदाज म्हणून देखील मात्र त्यांची दमदार कामगिरी राहिलेली आहे. बॉलला सरळ मात्र सीमारेषा पार पाठवत असताना षटकार 6 धावेंचा मोठा षटकार इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर मचाता है तबाही. आज शहाजी माने कशा प्रकारची तबाही करतील हे देखील बघण्यालायक राहील. टोएंडला लागतोय आणि इकडे काय विकेट मात्र ऑलमोस्ट आली होती, बट हातातनं चेंडू इकडे निसटताना पाहायला मिळालाय. रोहन सरवदे थोडंसं अनलकी राहिलेत बॉलिंगमध्ये, कारण की रोहनच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 2 कॅचेस सुटलेल्या आहेत. मागच्या षटकात आपण बघितलं कुणालचा एक झेल सुटला होता, इथे शहाजी माने यांचा एक झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळालाय. रन संख्या 30 रन 1 गडी बाद. आता व्हाईट बॉलचा इशारा इकडे केला जातोय पंचांच्या माध्यमातून. फार बाहेर होता चेंडू ऑफस्टिकवरनं आणि हे पंच मात्र आमच्या दिशेने वळले. त्यांचा इशारा आला. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव जी आहे ती या धावफलकावरती जुळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 धावा 1 गडी बाद. अजूनही
69 धावा 21 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. फुलल्यांचा बॉल आता स्वतः रोहन, आणि रोहनने देखील मात्र आता इकडे कॅच ड्रॉप केलाय. आता करावं तर काय करावं. 2 कॅच मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ड्रॉप झाले. एक स्वतः रोहन यांच्या माध्यमातून ड्रॉप झालाय आणि त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तेही म्हणताय आता करू तर काय करू. सध्याच्या घडीला थोडंसं अनलकी राहिलेत बॉलिंग मध्ये. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःची साथ तिकडे मात्र त्यांनी दिली नाही आणि कॅच ड्रॉप. 31 रन. आणि इथे काय आता लॉंग ऑनला प्रोटेक्शन, जेल मात्र होईल. अखेरकार रोहन सरोदे यांना इकडे विकेट मिळतीये. 3 कॅचेस त्यांच्या गोलंदाजीवर सुटल्या, पण अखेरकार विजय यांची विकेट त्यांना मिळताना पाहायला मिळाली. आणि 31च्या स्कोरवर इंद्रजीत 11 अकलूज या संघाला लागतोय हा दुसरा धक्का. विजय आलेत आणि विजय गेलेत. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी विजय तेलंगे आता मात्र दाखल होताना फलंदाजी मार्कवर. या स्पर्धेमध्ये जबरदस्त फटके खेळून सर्वांचं मनोरंजन करणारा मात्र हा खेळाडू आहे. प्रत्येक मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केलेली आहे. आता त्यांना इकडे दाखल करण्यात आलेलं आहे. 69 बनवायचे आहेत 19 बॉलमध्ये. बॅटिंगसाठी विजय तेलंगे स्ट्राईक रेंजचा मारा घेतात आहे. आल्या आल्या भिरकावण्याचा प्रयत्न होता, बट नो बॉल. पंचांचा एक हात इकडे आता आपल्याला बाहेर निघताना पाहायला मिळेल. नक्कीच ऑफस्टिकला टार्गेट करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि या पंचांनी मात्र इकडे कळवलंय ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्ड मध्ये स्टंपला पाय लागलाय. ओके, स्टंपला पाय लागलाय त्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र नो बॉल जो आहे तो मात्र दिला गेलाय. कारण की पाय जर बघितला ना तुम्ही ऑलमोस्ट बराच आतमध्ये होता. यष्ट्यांना पाय लागलाय त्या कारणाने मात्र हा चेंडू इकडे नो बॉल जो आहे तो मात्र घोषित करण्यात आलाय. फ्री हिटचा कॉल आहे. आता बघूयात काय होणार आणि काय नाही. ओह क्या बात है. कमी गतीने फ्लाइट देणारा चेंडू इकडे मात्र हाताळला. फलंदाजाला प्रश्न विचारला होता. जबरदस्त चेंडू रोहन सरोदे यांच्या माध्यमातून शेवटचा, आणि हा षटक मात्र अशारित्या इकडे पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलक जो आहे तो 32 वरती आहे. 2 गडी बाद आणि शेवटचे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 68 ची गरज आहे. 18 बॉल 68 रन. आमदार प्रीमियर लीग एक तत्वावर चालणारी स्पर्धा आहे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय दरवर्षी प्रेक्षकांना मात्र आतुरता असते काय बक्षीस राहणार, त्याचबरोबरने सामनावीरचा पुरस्कार काय राहणार, कोणते संघ राहणार, कोणते संघ मालक राहणार, कोणत्या खेळाडूवर कशी बोली लागणार. विशेष आकर्षण म्हणजे आमदार चषकाचं इकडच्या जर्सीज, कुठल्या टीमची कशी जर्सी राहणार, या प्रत्येक गोष्टीवरती सर्वांची मात्र बारीक नजर असते. माळशिरस तालुक्यातील प्रेक्षकांची एक आवडीची स्पर्धा म्हणून देखील मात्र या स्पर्धेकडे बघितलं जातं आणि युवा खेळाडूंचं स्वप्न असतं आमदार प्रीमियर लीग खेळण्याचं. कारण की आपल्या तालुक्याच्या प्रीमियर लीगची जर्सी जेव्हा आपल्या अंगावर पडते ना तेव्हा मात्र एक वेगळा जोश संचारतो आणि युवा खेळाडू स्वप्न बघून असतात प्रीमियर लीग खेळण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. जयराम पवार बॉलिंग मार्कवरती. 33 वर 2. याही वेळेस वाईड लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटसाईड दी ऑफ हा मात्र बॉल टाकला होता. जयराम पवार यांनी आज बॅटिंग करत असताना एक मोठा फटकाही दमदाररित्या लगावला होता. तेच आता गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 33 धावा. लक्ष वेधून घेणारं मात्र हे आयोजन, लक्ष वेधून घेणारी ही डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आमदार प्रीमियर लीग. इकडेची असलेली प्रत्येक गोष्ट मात्र चर्चेत आहे सध्या. हे मैदान, ही खेळपट्टी, इथले खेळाडू, इथलं लाईव्ह कव्हरेज, इथली केली गेलेली सजावट, इथले पारितोषिकं, इथल्या ट्रॉफीज, जिथे तिथे सध्याच्या घडला मात्र चर्चा एकच, आमदार प्रीमियर लीग, आमदार प्रीमियर लीग, आमदार प्रीमियर लीग. याही वेळेस नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. बघा एक गोष्ट आहे इंद्रजीत 11 अकलूज या टीमसाठी, बाळू सर जर विचार केला नक्कीच मॅच दूर आहे बट रन रेट
या टीमसाठी फार मोठा एक्सपेक्टर ठरू शकतो, कारण की या मॅचमध्ये 100 चेस करतायत. सामना दूर आहे, 15 बॉलमध्ये 66 बनवायचे आहेत, मॅथमॅटिकली पॉसिबल आहे, पण प्रयत्न त्यांना करावा लागेल सामना क्लोज देण्याचा. मॅचचा रिझल्ट जो लागेल तो लागेल, पण क्लोज देण्याचा प्रयत्न करावा लागणार इकडे विजय तेलंगी यांना. 34 वर 2 स्कोर विजय, आणि विजयसाठी देखील रडारच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपचे खेळाडू इकडे मात्र हलकासा मिसफिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळाले. अशा वेळेस तुम्हाला कॅच वरती येणं हे मात्र फार गरजेचं असतं. नेहमी आपण बघतो प्रशिक्षक सांगतात, जेव्हा खेळाडू लहान मुलं प्रॅक्टिससाठी जातात, की पहिले बॉलवरती येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि इकडे क्षेत्ररक्षक थोडंसं मागे हटताना आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे बॉल जो आहे तो मात्र रडारपासून दूर आदळला आहे. रनसंख्या मात्र पुढे जाईल. इथे देखील फक्त बॅटच फिरते आणि बॉल मात्र इकडे यष्टीरक्षकाच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. प्रत्येकाचा आनंद सध्याच्या घडीला गगनात मावत नाहीये, आणि क्रिकेटची स्पर्धा असली की तो नक्कीच गगनात मावत नाही, कारण की मग ती गाववाईची स्पर्धा असू द्या, प्रीमियर लीगची स्पर्धा असू द्या, व्यावसायिक गटाची स्पर्धा असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, लेदर बॉल क्रिकेट असू द्या, कुठलाही फॉर्मॅट असू द्या, क्रिकेटचा खेळ हा मात्र नेहमी आनंदच देतो. आणि आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो आनंद वेळापूरकरांना इकडे मात्र देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या गावचे खेळाडू नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा खेळावे, आपल्या गावाच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, तालुक्याच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं. त्यामुळे मात्र हे आयोजन आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इकडे वेळापूर नगरीमध्ये केलं गेलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये 36 लागलेले आहेत, 2 गडी बाद, 12 बॉल बाकी आहे, 64 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 64. कालही आपण असाच एक सामना बघितला होता, तो 12 बॉल 54 होता. अभि तळे ज्यारित्या त्यांनी बॅटिंग केली कालच्या मॅचमध्ये, 12 बॉल 54 रनची मॅच, 1 बॉल 8 आणली होती त्या खेळाडूने, आणि तिथेही सर्वांना वाटत होतं काहीतरी चमत्कार होईल म्हणून. दमदार बॅटिंग केली होती अभि तळे, डीजी पॅन्थर्स या संघाकडनं खेळत असताना. गोलंदाजी मार्कवर आता बदल केला जातोय पुढच्या षटकात. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. प्रत्येकाने हे मैदान गाजवलेलं आहे, कोणी फिल्डिंग करून, कोणी बॅटिंग करून, कोणी बॉलिंग करून, कोणी चौकार षटकार मारून. फुललेंचा बॉल, यावेळेस एक धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. इंद्रजीत 11 अक्रूज यांच्यासाठी ही मॅच मोठी डोकेदुखी बनली आहे, कारण की एक लय जी आहे ती मिळाली होती या टीमला. आजचा पहिला सामना जिंकून लेग बाईसचा इशारा केला जातोय. एक धाव इकडे मात्र मिळते. डगआउट आपण बघू शकतात इंद्रजीत 11 अक्रूजचा थोडासा टेन्स आहे, कारण की डिफरन्स मोठं आहे या मॅचचं. विजय तेलांग, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक. आज दीपक भाकरे यांच्या दीपक यष्ट्यांच्या मागे आहेत हे साथी खेळाडू आहेत, कारण की असं वाटलं त्यांची शरीर दृष्टी बघून की दीपक भाकरेच आहेत की काय. ऑलमोस्ट डिट्टो भाऊ आहेत, क्या बात आहे. आणि याही वेळेसचा बॉल फटका मात्र हवेत. इकडे देखील कॅच ड्रॉप. आज बघा इतक्या कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत ना, मला असं वाटतंय दीपक भाकरे जे यष्ट्यांच्या मागे आहेत ते म्हणतायत जर या मॅच मध्ये माझे 70 रन नसते तर कंडिशन अवघड आहे, कारण की रोहनच्या बॉलिंगवर 3 कॅच सुटल्या आहेत. या षटकात लगातार 2 कॅच सुटल्या आहेत. कॅचेस सुटतात आहे, डोक्याला लावायची गोष्ट सर्व आज हातालाच लावून आलेले आहेत. तेल आता मात्र उंच गेलाय बॉल. युवराज शेंडगे, आणि युवराज नाही करणार आहे कुठली चूक. झेल मात्र इकडे टिपला जाणार आहे. फलंदाज मात्र इकडे बाद आहे, आणि युवराज शेंडगे जे मारुती शेंडगे यांचे मोठे बंधू आहेत त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपला आहे. शेंडगे बंधूंची देखील कमाल आहे. एक भाऊ नक्कीच प्राध्यापक आहे, या स्पर्धेमध्ये खेळत असताना खास वेळ काढून आलेला आहे, क्वालिफाय केली टीम. दुसरा भाऊ गोलंदाजीच्या माध्यमातून कंट्रीब्यूट करतोय, आणि युवराज शेंडगे देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, मनमोकळं व्यक्तिमत्व आहे. यांच्यासोबत गप्पा मारा तुम्ही, तुम्हाला कळेल. झेल इकडे होताना पाहायला मिळेल. हसन 11 वेळापूर जरी बॅकफुटवर असली तरी देखील मात्र थोडीशी संधी त्यांनी स्वतःसाठी इकडे निर्माण केली आहे. आणि बघूयात, ते म्हणतात आहे फिंगर्स क्रॉस आहेत आमचे, बघूयात झाला काही चमत्कार तर, कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत तरी 8 बॉल बाकी आहेत. 61 ने पुढे टीम.
39 धावा, 3 गडी बाद. आणि श्रेय मात्र जात आहे जी बॅटिंग दीपक भाकरे यांनी केली. दीपक भाकरे यांनी 70 बनवलेत. इंद्रजित 11 तिथपर्यंत पोहोचेल का, हा एक प्रश्न आहे अजून. स्विंग अँड मिस, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. हळूहळू आता लीग स्टेज शेवटच्या दिशेने वळतीये. बट काय स्पर्धा राहिलेली आहे. गेले 6 दिवस क्रिकेटची ही पर्वणी जिचा आपण आनंद घेतोय ती आता हळूहळू शेवटच्या दिवसाच्या दिशेने देखील वळतीये. 1.5 लाख रुपयांचा पहिला पुरस्कार आणि आमदार प्रीमियर लीगचा मान. यावेळेस काय टांडी गुल, युवराज शेंडगे काय गोलंदाजी करतात आहे, लाजवाब. मारुती शेंडगे देखील मात्र गोलंदाजी करत बघत असतील ना, तर मारुती म्हणत असतील माझा मोठा भाऊ आहे. विकेट येताना इकडे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद आहेत. सरळ लेग स्टिक वरती जाऊन आदळला बॉल. आणि क्या बात आहे, युवराज भाऊ यांचं कौतुक राहील. ज्याने त्यांनी बॉल टाकला. प्ले डाऊन झालेत फलंदाज. चला न्यू बॅटर, थोडीशी घाई करा. आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. शेवटचा बॉल यायचा बाकी. 40 वरती 4. बॅटिंगसाठी आमिर भाई तांबोली देखील आपल्याला येताना पाहायला मिळतात आहे. आल्या आल्या भिरकावण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेतलाय. ऑन साईडला फटका खेळलाय. फिल्डर मात्र येत आहे बॉलवरती. 1 रन मात्र इकडे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे. लेग बाईसचा इशारा. 5 ओव्हरच्या अखेरीस 41. पिलिव क्रिकेट क्लब पिलिव हा देखील संघ सध्याच्या घडीला जिवंत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील मात्र जे सामने बाकी आहेत त्यामध्ये ते प्रयत्न करतील विजय मिळवण्याचा. कारण की प्रत्येक टीमचं अस्तित्व आता या मॅचने थोडं का होईना जिवंत होईल. पॉईंट्स टेबल मात्र अजून ओपन होईल. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं इंद्रजित 11 अकलूज ज्यारीत्या जिंकली होती. सर्वांना वाटलं होतं ही टीम मात्र नक्कीच वन साईड कमाल करेल की काय. बट हसन 11 वेळापूर दादा तुपे नक्कीच आम्हाला ही इकडे अपडेट देतात आहे. स्पर्धा अशीच आहे. 28व्या मॅच पर्यंत निर्णय लागणार नाही ते म्हणताय. बघा प्रत्येक ग्रुपच्या 28 मॅच आहे. आणि पहिल्या ग्रुपमध्ये आपण बघितलं होतं शेवटच्या मॅचला निर्णय लागला कोणते 4 संघ. आणि दादा म्हणतात याही ग्रुपमध्ये तीच कहाणी होणार आहे. शेवटच्या मॅच पर्यंत हा रोमांच बरकरार राहायला पाहिजे पाहिजे. आणि का नाही, स्पर्धा आमदार साहेबांची आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे आणि प्रत्येकाने इकडे मेहनत घेतली आहे. तर थरार ज्याच्यासाठी सर्वच जण इकडे सज्ज आहेत ते मात्र आतुर आहेत की रोमांच असाच बरकरार राहिला पाहिजे. बट अजूनही दादा तुपे आता यांच्याकडे सर्वजण एकच प्रश्न विचारतात आहे, शेवटच्या दिवशीचं काय विशेष आकर्षण. कारण की काहीही राहू शकतं. यावेळेसचा बॉल हवेत आहे आणि हवाई मार्गाने बॉल मात्र सरळ सीमारेषा पार. 6 रन. बड़ी देर कर दी मेहरबा आते आते, कुछ देर पहले आते तो यकीनन कुछ कर पाते. षटकार येतोय आणि हे फटके गरजेचे आहेत सध्याच्या घडला इंद्रजित 11 अकलूजसाठी. कारण की या मॅचमध्ये समोरच्या टीमने वन साइड दबदबा प्रस्थापित केलेला आहे त्यांच्या विरोधात. शेवटच्या दिवशीची देखील मात्र मोठ्या प्रमाणावरती चर्चा होतीये इकडे की स्पर्धेमध्ये काय राहील आणि काय नाही. कारण की अपेक्षेच्या बाहेरच नेहमी आपण बघतो आमदार प्रीमियर लीगमध्ये शेवटच्या दिवशी सरप्राइजेस भेटतात आणि याही वर्षी प्रेक्षकांनी मोठी अपेक्षा लावलेली आहे. आता दादा तुपे यांच्याच डोक्यात आहे की शेवटच्या दिवशी काय होणार आणि काय नाही ते. आणि तेही म्हणतात आहे सरप्राईज. काही गोष्टी गुलदस्त्यातच बंद आहे. शेवटच्या दिवशी मात्र नक्कीच आपल्याला कळून जातील. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे. 51 रन, 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 2 फटके शोधा. 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा इंद्रजित 11 अकलूज. कारण की या मॅचमध्ये जो रन रेट या टीमचा पडणार आहे ना, म्हणजे ती गोष्ट अशी आहे की एखादी वस्तू तुम्ही बुर्ज खलिफाहून खाली फेका, तिचा जो हाल होईल तो हाल आता इकडे रन रेटचा होणार आहे. कारण की आतापर्यंत अर्ध्याच धावा बनलेल्या आहेत. आता उडवला आहे समोरच्या दिशेने विजय आणि इकडे काय कॅच मात्र ड्रॉप होईल.
आय थिंक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पोहोचलेही होते, हातात येऊन बॉल मात्र निसटलाय. आणि यस जीवन भैया जानकर याच्यावरनं कळते की त्यांची किती नजर आहे या स्पर्धेवरती. बट हा फटका कितीला मारलाय, मी तर म्हणेल या स्पर्धेतील कुठल्याही रायटी बॅटरने मारलेला हा सर्वात लांबचा षटकार आहे. आणि जीवन भैया यांनी मात्र कळवलं की या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड झालाय या मॅच मध्ये हसन 11चा. इतक्या कॅचेस कुठल्याही टीमने सोडलेल्या नाही आहेत, इतक्या कॅचेस सोडल्या आहेत. डॉट बॉलच्या मदतीने सामना मात्र पूर्ण होईल आणि एका हाती सिंगल हँडेडली या मॅचवर विजय राहिलेला आहे हसन 11 वेळापूर. अभिनंदन, वेल प्लेड, चांगला खेळ.